ठाकरे बंधू एकत्र लढल्यास मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळतील. ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्व्हे. वेगळ्या लढल्यास दोघांचं नुकसान. सर्व्हेचा अंदाज. मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान राजकीय परिस्थिती पाहूनच युतीचा निर्णय घेणार. राज ठाकरे यांची सावध भूमिका. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांचा इशारा. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल. शिंदेंचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री संजय शिरसाट यांना झापलं. मंत्र्यांनी जपून वागायला हवं. फडणवीस यांची संजय शिरसाट यांना तंबी. राज्यामध्ये चड्डी बनियन गँगचं काहीही सुरू आहे. युती धर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाई सुद्धा करता येत नाही. आदित्य ठाकरे यांची नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. आदित्य ठाकरे यांच्या टीकेवरून निलेश राणे भडकले. हिंमत असेल तर नाव घ्या, नाही तर सभागृहात असले शब्द वापरायचे नाहीत. चड्डी बनियान गँगवर निलेश राणेंचा आक्षेप. महायुतीच्या समन्वय समितीची पुन्हा एकदा बैठक. महामंडळाचे वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनंतर बैठकीला विशेष महत्त्व. बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता. मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. जयंत पाटील यांची माहिती. प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम. जयंत पाटील यांचा राजीनामा मी वाचला नाही, ऐकला नाही. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरून सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामात राज्य सरकारचा अडथळा. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप. स्मारकाचं काम पूर्ण, संग्रहालयाचं काम सुरू. ठाकरेंची माहिती. विधानसभेच्या आवारात प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये चर्चा. दरेकर यांनी पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल उद्धव ठाकरे यांना दिला. महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सध्या स्थितीमध्ये होणं महत्त्वाचं. उद्धव ठाकरे यांचं इंडिया आघाडीबाबत मत. देश पातळीवरील पुढची रणनीती नेमकी काय, यासाठी बैठक होणं आवश्यक. ठाकरेंचं मत. विविध महानगर क्षेत्रात भुयारी 20 केबीची योजना आणणार. पुढील 5 वर्षात वीजेचे दर कमी होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. राज्य सरकारकडून विधानसभेत 57,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर. दुसरीकडे कंत्राटदारांचे 80,000 कोटींहून अधिक देयकं गेल्या 10 महिन्यांपासून थकीत. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेवर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल. काटेच्या बॅगेत सापडले होते 28 जिवंत काडतुसं आणि मॅगझिन. पुणे विमानतळावर सापडली होती काडतुसं. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांची सुरक्षा नाकारली. जेवढं आमचं आयुष्य तेवढं जगू. पोलीस यंत्रणेची आम्हाला गरज नाही. गायकवाड यांची प्रतिक्रिया. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रोहित पवार यांच्याकडून निषेध. गौरी लंकेश, दाभोळकर यांचे विचार संपवण्याचे प्रयत्न. दीपक काटेवर कारवाई करण्याची मागणी. 24 मार्चला महाराष्ट्रभर शेतकरी चक्काजाम आंदोलन करतील. पुढच्या टप्प्यात नागपूर येथे पदयात्रा निघणार. बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात बॅनरबाजी. बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी. टेस्लाचं महाराष्ट्रामध्ये आगमन. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आज फडणवीस यांच्या हस्ते टेस्ला सेंटरचं उद्घाटन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देणार ट्रेड सर्टिफिकेट. बुलेट ट्रेनची चाचणी 2024च्या अखेरीस सुरू होणार. घणसोली शेळफाटा टप्प्यातील समुद्राखालील 21 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण. मुख्यमंत्री फडणवीस यांची एक्सपोस्ट. मुंबईतील बाईक टॅक्सीला टॅक्सी चालकांचा कडाडून विरोध. आज 2,000हून अधिक टॅक्सी चालकांचा संप. बाईक टॅक्सीमुळे मोठं नुकसान होत असल्याचा आरोप. मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घरांचं स्वप्न साकार होणार. स्वयं पुनर्विकास योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणेची शिफारस. दरेकर समितीचा अहवाल सरकारला सादर. गेल्या काही दिवसात दुधाचे दर सातत्यानं घसरताना दूध उत्पादक शेतकरी हवालदिल. दुसरीकडे भेसळीचं प्रमाणही वाढलं. शेतकऱ्यांची दोन्हींकडून कोंडी. नागपूरच्या एम्स आणि सरकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये सूचना फलक. समोसा आणि जलेबीसारख्या खाद्यपदार्थांविषयी सूचना देणारे फलक आता लावले जाणार.
साताऱ्याच्या कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या किनारी बसलेल्या तापोळा गावात तराफा सेवा सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेमुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी. आर्थिक वर्ष 2024-25च्या काळात एमआयडीसी तोट्यात. एका वर्षात एमआयडीसीचा 1416 कोटींचा तोटा. कर्जासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव. साईचरणी तब्बल 6 कोटी 31 लाखांची गुरुदक्षिणा. गुरुपौर्णिमेला 3 दिवसात कोट्यवधींची गुरुदक्षिणा. महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची आमदार मनीषा कायंदे यांची मागणी. देशात अनेक ठिकाणी धर्मांतर विरोधी कायदा असल्याचं केलं वक्तव्य. कोकणाला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट. उर्वरित महाराष्ट्रातही तुरळक सरींचा अंदाज. काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. पावसानं केलेल्या जोरदार बॅटिंगमुळे बळीराजा सुखावला. शक्तीपीठ महामार्गाचा भराव आणि अलमट्टीमुळे कोल्हापूरला महापुराचा धोका. इंडिया आघाडीचं मत. पुढील दिशा ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक. वसईच्या चिंचोटी धबधब्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू. 6 मित्र पोहण्यासाठी धबधब्यावर आले होते. यातील दोघांचा बुडून मृत्यू. अग्निशमन दलानं मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुणे विद्यापीठात सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित. विद्यापीठ प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन स्थगित. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक. शेडनेट धारक शेतकऱ्यांचं मनसेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सांगलीच्या पलूसमध्ये शेतकऱ्याचं रेल्वेकडून मोबदला मिळवण्यासाठी आमरण उपोषण. प्रशासनाकडून मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. बेळगावमध्ये ठेवीदारांचं ओटी भरण्याच्या वस्तू घेऊन आंदोलन. सहकारी बँकेमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांचं आंदोलन. व्याजासहित पैशांची परतफेड करण्याची मागणी. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पदयात्रा. शेतकऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर काढली पदयात्रा. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाईफेकीवरून धाराशिवमध्ये पुरोगामी संघटना चांगलीच आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घोषणाबाजी करत केलं ठिय्या आंदोलन. जालन्याच्या इंदेवाडीत ग्रामस्थांचा रास्ता रोको. नागरी समस्यांवरून आक्रमक होत ग्रामस्थांचं आंदोलन. जालना अंबड मार्गावर करण्यात आलं आंदोलन. राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डची स्थापना होणार. मुलांमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढत असल्यानं शिक्षण मंडळाच्या सूचना. मंत्री दादा भुसेंच्या मालेगावात 3 शाळांमध्ये शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल. जामिनासाठी आरोपींची धावाधाव. 5 संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयामध्ये प्रलंबित. वर्धाच्या तळेगाव बस आगारामध्ये विद्यार्थ्यांनी भरवली शाळा. गावात बस येत नसल्यानं विद्यार्थ्यांनी आगारातच भरवली शाळा. पारडी ते आष्टी बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील मारेगाव परिसरात पाळीव प्राण्यांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद. वन विभागाच्या रेस्क्यू टीमला मिळालं यश. बीडच्या लिंबोडी गावात बिबट्याची दहशत. शेतकऱ्यांच्या 8 शेळ्या आणि जनावरांचा पाडला फडसा. वन विभागानं पिंजरा लावावा अशी गावकऱ्यांची मागणी. नंदुरबार ते खांडबारा रोडवर धावत्या मोटारसायकलवर झाडाची फांदी पडल्यानं अपघात. अपघातात महिलेचा मृत्यू तर मोटारसायकल चालक गंभीर जखमी. माथेरानमध्ये ई रिक्षाचा अपघात. उताराच्या मार्गावर रिक्षावर कोसळलं भलं मोठं झाड. 3 प्रवासी आणि चालक जखमी. पालघरच्या बोईसर आगारात बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव बसची आगाराच्या संरक्षण भिंतीला धडक. अपघातात बस चालक गंभीर जखमी. कर्जबाजारी तरुणानं अंगावर पेट्रोल ओतून संपवलं आपलं जीवन. अंबरनाथच्या मलंगडच्या कुशिवली गावाजवळची ही घटना. ड्रग्स हब म्हणून संभाजीनगरची ओळख. येणारी पिढी व्यसनाच्या आहारी. विलास भुमरे यांचं वक्तव्य. ड्रग्सचा धंदा करणाऱ्यांवर मकोका लावू. फडणवीस यांचं आश्वासन. सिंधुदुर्गमध्ये गणेश उत्सवानिमित्त गणपती शाळांमध्ये लगबग. गणपती शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तींना आकार देण्याचं काम सुरू. इको फ्रेंडली मूर्ती बनवण्याकडे विशेष कल.
सोलापूरमधील करमाळ्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर हल्ला. 8 ते 10 जणांनी केला कोयता आणि काठ्याने हल्ला. करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्याच्या कलमाडीत उपसरपंच आणि ग्रामस्थांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. गटारीच्या कामावरून ग्रामस्थ आणि उपसरपंचात वाद. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नवी मुंबई उरण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालक आणि ओला टॅक्सी चालकामध्ये वाद. प्रवाशांना रिक्षाऐवजी ओला टॅक्सी निवडल्यानं वाद. धुळ्याच्या आमदड गावात मेंढपाळांचा गावकऱ्यांवर हल्ला. गुरे चारण्याच्या कारणावरून मेंढपाळांची गावकऱ्यांना बेदम मारहाण. अनेक वर्षांपासून मेंढपाळ आणि गावकऱ्यांमध्ये वाद. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या 3ऱ्या मजल्यापर्यंत कमरेला रिव्हॉल्व्हर लावून आला व्यक्ती. साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे सापडली रिव्हॉल्व्हर. शाहूपुरी पोलिसांच्या लक्षात येताच तावडीत सापडला. अमरावतीच्या शंकरनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये फेक मॅरेज इव्हेंटच्या नावावर तरुणांची मद्यधुंद पार्टी. 90 अल्पवयीन मुलं-मुली पोलिसांच्या ताब्यात. सांगलीतील सौरभ कांबळे खून प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश. पूर्व वैमनस्यातून केला होता कांबळेंचा खून. जालन्याच्या लोणार भायगावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता. अंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार. अज्ञात व्यक्तीनं मुलीस पळवून नेल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप. जालन्यामध्ये गावठी पिस्तल बाळगल्याप्रकरणी एक आरोपी जेरबंद. आरोपीकडून एक गावठी पिस्तलसह 3 जिवंत काडतूस जप्त. तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पंजाबचे 114 वर्षीय धावपटू फौजा सिंग यांचं निधन. जालंधरमध्ये घराबाहेर फिरत असताना कारनं दिली धडक. रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. न्यूयॉर्कनं मेजर लीग क्रिकेट स्पर्धा जिंकली. वॉशिंग्टन फ्रीडम्सचा 5 धावांनी केला पराभव. रुशिल उगारकरचा शेवटच्या षटकात 12 धावांचा बचाव.